सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आणि मी तुम्हाला याच्या अगोदरपासून वारंवार या ठिकाणी सांगत होतो की येणाऱ्या दिवसामध्ये सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे म्हणून, आणि 100% जे विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघालेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे। 29 एप्रिल पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आले म्हणजे आजपासून, आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 28 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये। तर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीची जाहिरात आली तर ते जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो। काय काय यामध्ये ग्राउंड किती आहे, उंची किती आहे, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, त्याचबरोबर ग्राउंडसाठी 1600 मीटर रनिंगसाठी काय टायमिंग असणार आहे, ग्राउंडसाठी काय टाइम असणार आहे, किती मार्कासाठी ग्राउंड असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, फी वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल। तर आजचा व्हिडिओ आणि आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कुठं भरायचा, कोणत्या वेबसाईटवर भरायचा आहे ते वेबसाईट सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरपासून मी तुम्हाला 2 ते 3 महिने अगोदरपासून या ठिकाणी सांगून राहिलो की सुरक्षा रक्षक मंडळची भरती 100% येणार आहे म्हणून मी बरेच काही व्हिडिओ टाकले आहे। म्हणजे सांगायचा माझा उद्देश राहते की तुम्ही बा आतापासून तयारीमध्ये लागा, जेणेकरून आतापासून जर तुम्ही तयारीमध्ये लागसाल तुमचं फिजिकल त्या ठिकाणी टॉपचं बनणार आहे आणि तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। हा काही आपला सांगण्याचा या ठिकाणी उद्देश आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून राहते। एक लक्षात ठेवा, जे काही विद्यार्थ्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे तर नक्की त्यांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे। ज्यांनी आपलं मतानं ऐकलं असेल, इथून 3 ते 4 महिन्या अगोदरपासून मी तुम्हाला सांगत आलो की सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे म्हणून, आणि तुम्हाला इव्हेंट सुद्धा मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं आहे। 1600 मीटर रनिंग गोळाफेक 100 मीटर, 800 मीटर रनिंग 100 मीटर गोळाफेक, किती मार्कासाठी इव्हेंट आहे, किती मार्कासाठी ग्राउंड आहे, हे सुद्धा याच्या अगोदरपासून सांगितलं आहे। तर याच्या अगोदरपासून जर तुम्ही मायावाला ऐकलं असतं तर तुमचं जे ग्राउंड आहे हे आउट ऑफ बसलं असतं आणि तुमचं सिलेक्शन त्यामध्ये झालेलं असतं। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बा ज्यांनी ऐकलंय त्यांचं तर सिलेक्शन होणारच आहे, पण सुरक्षा रक्षक मंडळची आता जाहिरात आली आहे तर ते जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे या ठिकाणी हे राहते, भरपूर विद्यार्थ्यांना विश्वास बसत नाही व्हिडिओ बनवत होता। तर बा सुरक्षा रक्षक मंडळची जाहिरात आली तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। तर बा जाहीर सूचना, नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांचा नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता समुच्चक तयार करण्यासाठी जाहिरात। नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता नोंदित मुख्य नियोक्त्यांना कारखाने, आस्थापना, शासकीय निमशासकीय मंडळे, महामंडळे, कार्यालय इत्यादी मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरवण्याकरिता 317 सुरक्षा रक्षकांचा समुच्चक पूल तयार करावयाचा आहे। त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे या आहे। सदर समुच्चक पूल तयार करण्यासाठी शासन निर्णय दिलेला आहे। त्याचबरोबर तुम्ही तारीख बघू शकता। या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळ भरतीचे जे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आले होत आहे 29 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आणि 28 मे 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आता आपल्याला फॉर्म कुठे भरायचा, कारण की भरपूर विद्यार्थी लिंक कमेंट या ठिकाणी करते, लिंक कुठे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय फॉर्म कशा प्रकारे भरायला लागते तर जी वेबसाईट आहे www.esgbregistration.in या वेबसाईटवरून जाऊन तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो आपला फॉर्म भरू शकता, किंवा सायबर कॅफेमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे। तर आता सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला तर या भरतीमध्ये उंची जे आहे विद्यार्थी मित्रांनो, उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागणार आहे तर ते या ठिकाणी 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी उंची 158 सेंटीमीटर, आणि पुरुष उमेदवारांचं जे वजन आहे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50
किलोच्या खाली असेल तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार. महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 45 किलोच्या वरती असलं पाहिजे. 45 किलोच्या खाली असेल तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार. छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरली पाहिजे. आणि वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट असणार आहे. शिक्षण फक्त 12वी पास यामध्ये मागितलं आहे, एक लक्षात ठेवा. तर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही पेपरने कोणत्याही मुलाखतने ग्राउंडच्या बेसवर आपल्या यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता सुरक्षा रक्षक मंडळमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पगार जो आपल्याला भेटणार आहे तर 22,000 रुपये महिना सुरक्षा रक्षक मंडळमध्ये राहते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता सुरक्षा रक्षक मंडळमध्ये ग्राउंड किती आहे तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे. तुम्ही तर या ठिकाणी 5 मिनिट 10 सेकंड त्यापेक्षा कमी मारले 40 मार्क भेटणार आहे. म्हणजे 40 मार्कासाठी 1600 मीटर रनिंग आहे. 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 36 मार्क. 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले तर 32 मार्क भेटणार आहे. आणि त्याचबरोबर 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 28 मार्क. 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क. 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 20 मार्क आपल्याला भेटणार आहे. आणि 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 16 मार्क. 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले आपल्याला 10 मार्क भेटणार आहे. त्याचबरोबर जर पाहिलं 100 मीटरमध्ये जर पाहिलं 11.50 सेकंड किंवा त्यापेक्षा जर आपला कमी टायमिंग आला 12.50 सेकंडच्या अंदर आला तर आपल्याला 24 मार्क या ठिकाणी भेटणार आहे. त्याचबरोबर 11.50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे. जसा कमी 100 जाणार आहे तसे कमी मार्क भेटणार आहे. आणि गोळा फेकचं जर पाहिलं 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही गोळा फेकला तर 30 मार्क आपल्याला भेटणार आहे. आणि जसा तुमचा गोळा कमी जाणार आहे तसे कमी मार्क्स आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं आता महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे. 800 मीटर रनिंग 40 मार्कासाठी ज्यामध्ये 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 32 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत आले 28 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क. 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत आले 20 मार्क. 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 16 मार्क. 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे. त्याचबरोबर जे यामध्ये जर आपण महिला उमेदवारांसाठी 100 मीटर जर पाहिलं तर 100 मीटर यामध्ये आहे 30 मार्कासाठी 14 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी जर टायमिंग आपल्याला लागला तर 30 मार्क भेटणार आहे. 14 सेकंड ते 15 सेकंड लागले 24 मार्क भेटणार आहे. 15 सेकंड ते 16 सेकंड लागले 20 मार्क भेटणार आहे. 16 सेकंड ते 17 सेकंड लागले 16 मार्क भेटणार आहे. 17 सेकंड ते 18 सेकंड लागले 12 मार्क भेटणार आहे. त्याचबरोबर आणखीन तर महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर गोळाफेक तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. तर गोळाफेक यामध्ये 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही महिला उमेदवारांनी गोळा फेकला 30 मार्क भेटणार आहे. 6 मिनिट 50 मीटर ते 6 मीटरपेक्षा कमी जर फेकला तर तुम्हाला 24 मार्क भेटणार आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला जे विद्यार्थी मिळवणार तुम्ही जर या ठिकाणी आणखीन तुमचं जर या ठिकाणी MSCIT जर असेल तर 4 मार्क बोनस भेटणार आहे. NCC A सर्टिफिकेट असेल तर 2 मार्क भेटणार आहे. NCC B सर्टिफिकेट असेल तर 4 मार्क भेटणार आहे. आणि NCC C सर्टिफिकेट असेल तर 6 मार्क आपल्याला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया चांगली ही भरते सुरक्षा रक्षक मंडळची. तर हे जे विद्यार्थी मिळवणार नागपूर विभागाकरिता या ठिकाणी निघालेले आहे. जे काही मी तुम्हाला जिल्हे वाचून दाखवले त्या जिल्ह्यातले विद्यार्थी फॉर्म भरू शकता. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल. आजच्या साठी थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.